त्यांचं आंदोलन सुरू आहे, आजचा तिसरा दिवस आहे, काय सांगाल? हा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे हीच भूमिका शासनाची सुद्धा आहे। कायदेशीर अडचणीवर मात करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे। आता शासनाने 10% आरक्षण दिलेलंच आहे, ते 10% आरक्षण टिकलेलं आहे, त्यात कुठलाही व्यत्यय नाही, न्यायालयाचा कुठलाही स्थगिती नाही। आणि मला खात्री आहे ज्या अर्थी हायकोर्टापर्यंत हा विषय टिकलेला आहे, सुप्रीम कोर्टातसुद्धा जर हा विषय लावला गेला तर सुप्रीम कोर्टातसुद्धा हा विषय टिकू शकतो। अशा प्रकारची प्रकरण आता पण कोणाची स्थगिती पण त्याच्यामध्ये नाही आहे। पण आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे, पण इतरांच्या आरक्षणाला बाधा न येता, त्याच्यात कुठे अडचण न येता जर देता आलं वेगळ्याने आणि कोर्टात टिकणारं आरक्षण देता आलं तर ते निश्चितच सर्वसमावेशक राहील, चांगलं राहील आणि सर्व सामाजिक त्यातून एकोपा निश्चित राहण्याकरता फायदा होईल। देवेंद्र फडणवीसच टार्गेट आहे वाटते का? कोणीकडे जाणून बुजून फडणवीसांना मला त्यावर कॉमेंट करायचं नाही, परंतु सातत्याने एकाच व्यक्तीवर जर टीका काही होत असेल तर मला वाटतं उचित नाही आहे। साहेब, शरद पवारांचं स्टेटमेंट ऐकलं आहे का? केंद्रात कायदा करावा लागेल असं आहे की 50%ची मर्यादा आहेच ना। हे काही मी तर जाहीर बोललेलो आहे, मी विधानसभेतसुद्धा जाहीर बोललेलो आहे की आरक्षणाची मर्यादा सुप्रीम कोर्टाने 50% घालून दिलेली आहे। मागे जे आरक्षण रद्द झालं त्याच मुद्द्यावर झालं की 50%च्या वर गेल्यामुळेच आरक्षण रद्द झालं। तर आरक्षणात जे आहे ते आरक्षणाची मर्यादा आहे ती काढून आपल्याला हा विषय सोडण्याकरता प्रयत्न करणं हा त्याचा एक भाग आहे। राज ठाकरे यांनी जाहीरपणे एकनाथ शिंदेचं नाव घेतलेलं आहे। काय या जरांगे मुंबईला का आले ते मला माहीत नाही, त्यांना माहीत आहे, मला कल्पना नाही। अगदी शेवटचा प्रश्न साहेब, हे प्रकरण याही वेळेला याचा मार्ग निघेल की पुन्हा असंच भिजत घोंगडं राहील, काय वाटतं तुम्हाला? ते आम्ही आशावादी आहोत, मार्ग निघावा हीच इच्छा आहे ना। सरकारची इच्छा आहे, मनोज जरांगेंची इच्छा आहे, मग सर्वांची इच्छा। विरोध कोणाचाच नाही याला, फक्त इतरांच्या आरक्षणामध्ये काही प्रश्न नवीन निर्माण होऊ नये ही त्यातला भाग आहे। गावा ओबीसीमध्ये आता चांगला वाद लागलेला आहे या विषयात, मला वाद लागू नये म्हणूनच काळजी घ्यावी लागते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।